नाव घे 1 2 3 थोडं मोठ्याने बोल. डर था हमें वही हुआ है. वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तर बऱ्याच दिवसानंतर तुमचं नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आज आम्ही निघालोय मित्राच्या लग्नासाठी लातूरला जायचंय. अच्छा. तसं ट्रेनचं बुकिंग जे आहे ते ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे चिंता तर नाही आहे. पण आता मी निघालो होतो आणि आज नवीन बॉटल घेतली. तर पाणी भरायचं राहिले. इकडं आता शर्ट वगैरे टाकलं होतं इस्त्रीसाठी, तर ते झालेले आहेत. तर आता ते घेऊ, पाणीची बॉटल भरू आणि ओला उबेर दोघांपैकी तरी लवकर करू आणि लवकरात लवकर पोहोचू, कारण की 3:30 वाजता ट्रेन आहे आणि मित्र येत आहेत. बघू आता लवकरात लवकर. तर भाई लोक, मी येऊन पोहोचलो आता हडपसर रेल्वे स्टेशनला. तसं काहीच अंतर नव्हतं यार, विनाकारण मी रिक्षा केली असं वाटलं मला. बसने आलो असतो कमी त्यात पोहोचलो असतो आणि काही नाही, 5-10 मिनिट लागले फक्त. तर भाई आपले मित्र आले, हे बाई 2 माकडं. अरे मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. बर्थडेच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे स्वप्नील सर. हॅपी संक्रांत. ही आपली ट्रेन आहे जी ऑलरेडी लागलेली अंगीतूनच निघणार आहे हडपसर ते काझीपेठ म्हणून आहे. आणि आम्ही आता आमचं जे कोच आहे ते शोधत पाहतोय. आपला सीट नंबर काय रे? कसं 25-28-36. मग कुठे? नाही रे, पुढे रे. केळ्यांनो केळी घ्या. आय वॉन्ट चिकू. विराट कोहली फोन लावा. अरे कहना क्या चाहते हो? थोड्याच वेळात ट्रेनचा प्रवास सुरू झाला. बऱ्याच दिवसानंतर ट्रेनचा हा प्रवास, पण तोही उन्हाळ्यात. ते काय या पोर बसतात नाही रेल्वे मा तवशी खावायला लागस. खाली उतरी सण लगेच वडापाव, लगेच ती भेळ काय. आता मी ना मसाला वडापाव खाला, पण आता जो चहा पिला, आयुष्यात पहिल्यांदा एवढा रेल्वेचा प्रवास केला आहे, पण पहिल्यांदा एवढी भारी चहा भेटली. 1 नंबर चहा होती. आता मी वाट बघतो की तू परत आणि परत मी एकदा परत चहा घेतो. आता झोपायचं आहे, पण गरम खूप होत आहे. बघू आता थोडं थंड झालं. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals. कृपया लक्ष द्या, आपण आता एका धाराशिवला आलेलो आहे. आमच्या रोहित दादांच्या मामाच्या घरी आलेलो आता, कारण आता उद्या सकाळी आम्ही लातूरला जाऊ. तर हे धाराशिवचं रेल्वे स्टेशन. रोहित, काय सांगशील तुझ्या मामाच्या घरी आला? किती आनंद होतो तुला? काय आता पार्टी बिटी होतोय की नाही? तर आता आम्हाला पार्टी देणार रोहित भाई, कारण की काल त्याचा बड्डे होता. तर आता कुठे आहे सर? पहिले कुठे? तेरला येतो ना, तेरला. हे आहे उस्मानाबाद रेल्वे स्टेशन. तसं नाव चेंज केलं नाही वाटतं अजून, धाराशिव. चल ठीक आहे भाई. सुनसान रस्ता आहे आणि पायी जायचंय आम्हाला तेरपर्यंत. जमलं तर एक भूत पण दिसू शकतं, अशी आमची अपेक्षा आहे. माझी बघायची इच्छा आहे भूताला. शेवटची बस पकडून आम्ही तेर गावात पोहोचलो. संत गोरोबा कुंभार यांचं हे जन्मगाव आहे, जे विठ्ठलाचे परमभक्त होते. रोहित भाऊ काहीतरी दुकानातून घेत आहेत मिठाईच्या, त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलोय. भावांनो, आम्ही फायनली घरी पोहोचलो आणि रोहितच्या मामांनी आणि आजीने आमचं खूप आपुलकीने विचारपूस केली. तर मंडळी, आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. जेवणासाठी आता येतोय मेनू माझ्या मस्तपैकी चिकन आहे, अंडा भुर्जी पण आहे आणि आपल्या भाईसाठी मस्तपैकी श्रीखंड आहे, कारण तो प्युअर व्हेज आहे. माळकरी आहे, माळकरीवर त्याचे नियम खूप कडक असतात. मग त्याच्यासाठी श्रीखंड आणलेले. पोटात खूप भूक लागली आता, लवकर बसायचं जेवायला. अंडा करी, फ्राय चिकन, हे काय रे, श्रीखंड, डाळ, भात. वा वा वा, छान छान छान, मस्त. जेवण झाल्यावर आम्ही मस्तपैकी बाहेरच्या ओट्यावर बसून गप्पा मारायला लागलो. आजूबाजूचे काका ते पण होतेच आणि वेगवेगळ्या गोष्टींवर, राजकारणावर असं की मैफिल जमली होती. थोड्या वेळाने मग सगळेजण झोपू गेले. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू दी डे 2. दुसरा दिवस आहे आज आमचा. आता मी मस्तपैकी बिस्किट आणि चहा खातोय. स्वप्नीलचं बिस्किट चहा समाप्त झालेला आहे.
तर आता आपण एक काम करू, गावाचा जो माहोल आहे ना तो थोडा दाखवू तुम्हाला, गावात कशा पद्धतीने कशी रस्तं, आणि हा जो त्यांचा पूर्ण वाडा आहे तो आता मी वेळ चहा वगैरे पितो आणि मग दाखवतो तुम्हाला. तर हा जो आहे हा त्या मामांचं जे घर आहे त्याचं फ्रंट साईड आहे, म्हणजे पुढचं भाग आहे. आता हा रस्ता पण बनवला आहे आणि इथं हे ज्वारी का बाजरी टाकलेलं आहे, आणि ही पहिले विहीर होती ती पूर्ण धसून गेलेली. तर असा पूर्ण त्यांचा हा वाडा आहे. वाडा म्हणजे 2-3 घर आहे पुढे. गावामध्ये ना सकाळी सकाळी खूप भारी वाटतं. सगळ्या संध्याकाळ असो, फ्रेश हवा असते. काल पण एवढी भारी झोप लागली, मस्तपैकी थंड, कारण की आजूबाजूला पूर्ण झाड आहे. सकाळी इथं पाणी गरम केलं होतं आंघोळीसाठी, आणि इथं हे बॅक साईड आहे त्यांची, आणि हे मशीन आहे जे आता ते मिरची वगैरे मसाला वगैरे तयार करतात, त्यांचं मशीन पण आहे यांच्याकडे, म्हणजे सगळेच. आणि हे इकडं आपली चक्की, छोटी चक्की, मस्तपैकी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, नो प्रॉब्लेम. फायनली वी आर रेडी फॉर बुग्गे की शादी. एवढंच होतं. सही आलं बघ. शर्ट आहे भारी बनतो, कडक एकदम. चलो लवक निघा रे हो पब्लिक. बाई निघाला आता, गाडी जाऊ पुढे बघून चालू, मागे नको. रात्री आता आपण इकडून आलो तू रात्री, आता इथून 1.5 तास ना. आता आम्ही आलो 1.5 तासात आम्ही पुढे बघून लातूरला लग्नाच्या ठिकाणी. हे गाणं गेलं मुलगी रस्ता काय खराब आहे. आणि काल आम्ही ज्या बस झालो ती एवढी खराब होती, अरे बाप. म्हणजे गव्हर्नमेंटने आपल्याला फुकट दिले काही आणि खेड्यागावात मात्र सगळ्या खराब गाड्या पाठवून दिल्यात. म्हणजे 75 वर्षाचे जे वरती त्यांना फुकट, महिलांना पण नसतं कॅरेक्टर. किती वाजू आवाज करू होते गाड्या. मामाचं शेत रे भाई, रोहितच्या मामाचं शेत. 5 एकर आहे ना रे, 5 एकरचा मालक आहे रोहित तू. मामा म्हणजे तुझं रे. मामा काय बोलला माहिती का सकाळी रात्री, मालकाचं आहे म्हणे सगळं, रोहितचं आहे म्हणे सगळं. आता आपण जात आहोत मंदिरामध्ये. त्या शेतामध्ये मस्तपैकी एक मंदिर आहे देवीचं, त्या ठिकाणी आपण जातोय. आमचा हेवी ड्रायव्हरने आम्हाला व्यवस्थित आणलंय. 3 जण एका गाडीवर, ते बी शेतामधून. वा. कोणत्या मातीचं देवीचं मंदिर आहे? तुकाई माता. जय. पालखी नाही, हे काही उत्सव असतो तेव्हा काढताय ना. दसऱ्याची वेळेस. मी तर म्हणतो त्याने काय असं खांद्यावर उचलायला पाहिजे गाडी. ट्रेन गेली रे, ट्रेन गेली रे. गाव म्हटलं म्हणजे काका, मामा, भाऊ, अण्णा सर्वजण भेटले आणि गप्पा टप्पा सुरू झाल्यावर तर चहा तर हवाच. बुग्गे भाईसाठी काय गिफ्ट घ्यायचं ना हेच कळत नव्हतं. मग 2-3 दुकानं फिरल्यावर आम्ही या दुकानावरच गिफ्ट फायनल केलं. खेडेगाव असल्यामुळे जास्त करून तर फोटो फ्रेमच होत्या सर्वांकडे, पण आम्हाला या ठिकाणी थोडं वेगळं गिफ्ट भेटलं. काकानं म्हटलं की गिफ्ट मस्तपैकी पॅक करून द्या, एकदम भारी दिसलं पाहिजे. फायनली आम्ही ना लग्नाच्या ठिकाणी पोहोचतोय. लई ऊन आहे राव. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का, की एकाच मंडपात 2-2 लग्न आहे आज. म्हणजे माझा मित्र आहे आणि तसंच अजून दुसरं गाववाला रोहितचा गाववाला आहे तो. श्रीनाथचा साडू बनेला, म्हणजे आता साडू असं समजून पकडून घ्या. म्हणजे एकाच मंडपात 2 लग्न. सर लग्न लागून गेलं रे बाप 12:30ला. जो टायमिंग दिला होता 12:30, परफेक्ट 12:30ला लग्न लागून गेले. आता देखा तुम्ही लोक, आपल्या गावकडे जो टाइम दिला रास 12:30 टाइम आहे तो 2 वाजता टाळी लागस, आणि 12:30 टाइम होता तो 12:30 टाइमलेच टाळी लागते. ना नाचा कुदाले भेटणं, नन्नावरती सोबत फोटो काढायला भेटणं मध्ये. तर हा आहे श्रीनाथ बुग्गे आणि हा महेश जो आहे तो रोहितच्या गावाला आहे, आणि या दोघी ज्या आहेत त्या बहिणी.
लग्न लागल्यावर मग आम्ही स्टेजवर गेलो. बाईला म्हटलं की भाई आम्ही आलो आहे. तसं भावाचे ते गावाचे मित्र पण आले होते. त्यांना बघून तर असं वाटत होतं की बाई काही ना काही राडा करतील पोरं. हा नाव घे 1 2 3 थोडं मोठ्याने बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. उमरग्याच्या ग्राउंडवर खेळत होतो क्रिकेट. शिवकन्याला पाहून पडली माझी विकेट. अरे का रे भाऊ, अरे वाढा ना रे. केव्हाचे बसलोय आम्ही, पहिल्याच पोटात कावळे कोकवत आहेत. तसं बऱ्याच दिवसानंतर आय थिंक महिन्यानंतर मी लग्नात जेवण करतोय आणि त्यातल्या त्यात बुंदी पण आहे आज. मस्त की पुडी भाजी भात मठ्ठा थंडगार मस्त जेवण झालं एकदम. स्वप्न्या पोटभर जेवण कर बरं. तर मंडळी शिवकन्या देवकन्या गणेश आणि श्रीनाथ महेश हा त्यांचे सगळ्यांचे लग्न झालेत. अख्खा महादेवाचा परिवारच होता. तर आता लग्न विग्न झालं, जेवण बिवण मस्त झालं. आम्ही आमच्या मित्राला आता भेटलो आणि आता पुन्हा आपल्या रूमवर जायला निघालेलो आहे. तर त्याच्या अगोदर एक थम्सअप घ्यायची ती. काय वाटतं तुला रोहित, लग्न कसं झालं? एक नंबर. तू कधी करतो लग्न? तुझं झाल्यानंतर. आता श्रीनाथ बघेचं लग्न झालं, याच्यानंतर आता भाऊचा नंबर आहे. आमचा एक मेंबर मस्तपैकी लस्सी घालायला होता आणि आता लस्सी पित येतो इकडं. शुभ संध्याकाळ मित्रांनी. तर आम्ही आता घराकडे निघालेलो होतो. तर त्या ठिकाणी आम्ही सकाळी चहा पिली, तर त्याच ठिकाणी आता आपण चहा पिली आणि आता वातावरण एवढं भारी झालं आहे की असं वाटतं की पाऊस पडेल. तुम्हाला दाखवतो मी. तर हे पाय असं वातावरण झालं मस्त की पावसाचं आणि एवढं थंड वाटतंय ना की भयानक बिलकुल. कारण की दुपारी एवढं ऊन होतं आणि एवढं ऊन आता मी गाडीवर आलो. पाऊस आला, पाऊस. आज का डर था हमें वही हुआ है. अभी बहुत से सब तूफान आ चुका है जो आप मेरे पीछे देख सकते हैं. इसलिए हमने अभी एक होटल पे ना अपनी गाड़ी को रुका दी है. हिंदी बढ़िया आहे ना. घरी गेल्यावर तसा पाऊस थांबला होता. मग काय मस्तपैकी जेवण केलं, खिचडी वगैरे आणि गावच्या माजी सरपंचाच्या दुकानावर मामांची पण भेट घेतली. त्या ठिकाणी सरपंचाने मस्तपैकी लस्सी मागवली आणि मग स्टेशनवर कडे जायला ले असे लाईट पहिल्यांदा पाहिले मी स्टेशनवर. ते पण आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं करतील ना ते पूर्ण ऐतिहासिक. बेत्री आले, बेत्री. चढ चढ लवकर चढ. तर बाई जी ट्रेन होती ना ती राईट टायमवर आली आणि 2 ते 3 मिनिटं थांबणार होती. त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर आमचा कोच शोधला आणि लगेच मध्ये चढलो. तर सगळे लाईट वगैरे बंद होते. आमच्या 3 सीटपैकी एका सीटवर ऑलरेडी कोणाला तरी झोपवलेलं होतं. तर मग TC म्हटला की तुम्ही ज्या ठिकाणाहून केलं असतं ना रिझर्वेशन तिथूनच बसलं पाहिजे, कारण की नाहीतर मग ते दुसऱ्या कोणाला तरी दिलं जातं. तसा हा प्रवास भुकेच्या लग्नामुळे तर लक्षात राहीलच, पण जी आपुलकी जे प्रेम मामांनी आणि आजींनी दाखवलं तर त्याच्यामुळे कायम स्मरणात राहील. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.